सांगली महापालिकेत आमचे 55 उमेदवार निवडून येणार आहेत. तुम्ही लिहून ठेवा. हे सर्व्हेच्या आधारे मत मांडतायत. 39 जागांवर महापौर येणार असेल तर आमची सत्ता येईल, पण देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही. त्यांनी जर सांगितलं तर मित्रपक्षांना सुद्धा सोबत घेऊ. सांगली महापालिकेत कुणी काहीही केले तरी भाजपलाच सत्ता मिळेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी व्यक्त केला. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता पालकमंत्री पाटील बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, कायद्याचं पालन करण्याची आणि त्याला राबवण्याची यंत्रणा आहे. पैशांच्या पावसाचा प्रकार तुम्हाला दिसले तर तुम्ही तक्रार करा. पराभवाची कारणं आता लिहून काढली जात आहेत. आमचा पराभव का झाला तर पैशांचा पाऊस झाला, मतचोरी झाली, ईव्हीएम प्रॉब्लेम, पैशांचा पाऊस अशी विविध कारणे ते देतील. पराभवानंतर कारण आठवणार नाही, त्यामुळे ऑन रेकॉर्ड ती आणून ठेवायची. महापालिका क्षेत्रात लोकांना सगळा विकास दिसतोय. विमानतळाचं सर्वेक्षण सुरू आहे. 3 हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. शेरी नाल्याचे प्रश्न सुटणार आहेत. 2.5 वर्षात 100 कोटी दिले. त्याच काळात सांगलीतल्या असंख्य व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवल्यात. पुण्यातील प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या काळात पूर्ण झाले. तुम्ही आणणार कुठून पैसे असे काही लोक म्हणतात. मी मंत्रिमंडळात आहे, तुम्ही चिंता करू नका. पण तुमची मंत्रिमंडळात असून काय उपयोग? तुमच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे ते तुमचे ऐकतील की आमचे हे लक्षात घ्या. त्यांना गुन्हे आम्ही करायला लावले का? त्यांना केसेस आम्ही अंगावर घ्यायला लावल्या का? हद्दवारीची केस खूप दिवस चालली. प्रशासनाने न्याय देताना थोडा वाव द्यायचा असतो. जास्तच वेळ केस चालली असं मत माझं असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलंय. हे कसं झालंय, पराभवाची कारणं आत्ताच लिहून काढणं चालू झालेलं आहे. आमचा बरोबर काय झाला? पैशाचा पाऊस पडला. आमच्या बरोबर काय झाला तर काय मतचोरी झाली. मोठी यादीच आहे ना. आता मतचोरीचं आहे, EVM मध्ये प्रॉब्लेम आहे, पैशाचा पाऊस पडला आहे. नव्याने आमच्याकडे बिनविरोध कुणी नाही झाला तर तोही मुद्दा निघाला असता. त्यामुळे पराभवानंतर कारणं आठवणार नाहीत म्हणून ऑन रेकॉर्ड आता आणून ठेवायचं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह पुढे म्हणतायत, चर्चा सुरू आहे. कोण आणि आम्ही नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आता काय झालं की पवार साहेबांनी अजित पवार साहेब बाहेर पडल्यानंतर खूप काळात तग धरला आणि आता असं झालं असेल की काही अस्तित्व राहिलं नाही ना, म्हणून मग ते अजित पवार जात असतील. मग ते दोन्ही म्हणून आमच्यावर येणार आहेत की नाही हे मला माहीत नाही. मला श्रेष्ठीनं विचारलं नाही. फडणवीस साहेबांनी सांगितलं की महायुती निवडणुकीनंतर महायुती पुन्हा एकत्र येईल. मग जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर कसं, याकडे कसं? मी म्हटलं ना की ही परिस्थिती आकलनाच्या पलीकडची आहे. त्यामुळे त्याचं काहीतरी अंदाजे आकलन करण्यात अर्थ नाही. हे खरंच आहे की माननीय देवेंद्रजींचं असं म्हणणं नेहमी असतं की एकत्र काम केलं पाहिजे. एखाद्याच आमच्या 55 जागा येतील हे माझं भविष्य नाही, हे माझं सर्वेच्या आधारे आणि खूप हेवी सर्वेच्या आधारे म्हणणं आहे. मग जर 38ला 39ला महापौर येणार असेल तर यांना बरोबर का घ्या असं माझ्यासारखं म्हणेल. तर देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणू शकतात की नाही, आपल्याला बरोबर काम करायचं आहे, त्यांनाही थोडं काहीतरी द्या. तर आमच्याकडे देवेंद्रजींच्या शब्दाबाहेर आम्ही कोणी नसतो. आम्ही डिबेट करतो. विशेषतः मी 40-45 वर्ष बरोबर असल्यामुळे मी धाडस करतो. पण एका म्हणतो ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं करू. पण करूमध्ये ते दोघे आहेत की हे काय मला माहिती आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे स्वतः प्रत्येक शाखेतून फिरत आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा वारंवार मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत. काय स्थिती आली हो की आम्ही मुख्यमंत्री असतानाही बाहेर पडायला तयार नाही, आता गल्ल्या गेल्यात फिरत. ही स्थिती एकूणच युतीची आणि राज्याची ही उद्धवजींमुळे निर्माण झाली. 19ला 161 जागांवर आम्ही विजयी झालो होतो. 29 अपक्ष होते. असं असतानाही एका क्षणभंगूर स्वप्नासाठी त्याने हा सगळा आटापिटा केला. याच्यातून राज्यातले असंख्य प्रोजेक्ट्स थांबले आणि त्यांची स्थिती काय झाली? 63 जणं हे 82 पैकी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षात घेतले. उमेदवार शोधताना नाकीनवाला 20 वर्ष राजसाहेब मातोश्रीवर गेलेच नाहीत. पण स्थिती अशी आली की अरे मुंबई महानगरमध्ये आलो तर काहीच होणार नाही. होणारे मग एवढं जर राजसाहेबांवर प्रेम होतं, 20 इयर्स इज अ बिग पिरियड. त्यात कधी तुम्हाला वाटलं नाही एकत्र यावं? आत्ता ज्या वेळेला हतबलता आली आणि ह्या हतबलतेमधून मराठी माणसाला सुद्धा मेसेज चालला की मराठी बेटी काही नाही, यांच्या अस्तित्व